Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more Introducing the all-new TVS Jupiter, India का नया ज़्यादा, एकुआ, अधिकम, बेशी, जास्त, अधिका, वधू, बेसी. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते आणि आज जी मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी संपूर्ण पार पडलेली आहे. नाशिक जिल्ह्याचं काय चित्र आहे ही सविस्तर माहिती देण्यासाठी सिनियर पत्रकार लोकमतचे संजय पाठक आपल्यासोबत आहे. सर, लोकमतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत, कारण की आपण 2 दिवसापूर्वी एकदा परत भेटलो होतो. निकाल जो आहे तो जरी 23 तारखेला येणार असला, मात्र आजचं जे मतदान झालं यावर तुम्हाला काय वाटतं? खरं तर आपल्याला 15 ज्या जागा आहेत विधानसभेच्या त्याबद्दलच चर्चा करायची आहे. सुरुवात आपण जो सर्वात पहिला मतदारसंघ आणि चर्चेत राहिलेला तो म्हणजे नांदगाव. एका बाजूला सुहास कांदे, दुसऱ्या बाजूला अपक्ष समीर भुजबळ, हेमंत धात्रक आणि डॉक्टर. काय वाटतं एकंदरीत नांदगावबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकंदर आपण पाहिलं तर नांदगावमध्ये जरी 4 उमेदवार असले तरी आपण त्यावेळेस पण चर्चा केली होती की लढत जी दिसते ते तुर्तास आपले आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये लढत दिसत होती. पण त्याच्यात मतदान कोण घेईल किंवा कोण मतांचे एकमेकांच्या मतांची विभागणी होईल त्याच्यावर गणित राहील असं आपण बघत होतो. आपण मध्यंतरी आपल्या लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा झाली. त्या सभेमध्ये मनसेच्या उमेदवारांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी थेट पक्षात प्रवेश केला. अशा काही नाट्यमय घडामोडी सुद्धा या दरम्यान घडलेल्या आहेत. नंतर काही पक्षांचे हे केवळ आपले जवळचे संबंध म्हणून सुहास कांदेचं काम करू लागले दुसऱ्या पक्षाचे, तर काही जण हे समीर भुजबळांचे काम करू लागले समता परिषदेच्या माध्यमातून. त्यामुळे तसं पाहिलं तर ह्या मतदारसंघात जे आज सर्वाधिक ड्रामा झाला तर या मतदारसंघात झाला. आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी काही मतदारांना डांबून ठेवलं होतं असा समीर भुजबळांचा आक्षेप होता आणि त्या ठिकाणी गेल्यावर समीर भुजबळ यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा एक आरोप झाला. नंतर आणखी एक गाडी अडवून तिथं पण काही वाद झाले आणि त्यामुळे खूप वातावरण वेगळं होतं. पण एकंदर तिथं जी दोघांमधली एक स्पर्धा पाहिली तर असं वाटतं की ह्या दोघांमध्ये खूप दुरंगी आणि काट्याची लढत होईल. सुरुवातीला असं वाटत होतं की तिरंगी होईल काय, कारण गणेश धात्रक पण चांगले उमेदवार आहेत. त्यांचे वडील हे माजी आमदार आहेत, जगन्नाथ धात्रक काँग्रेसचे होते ते, आणि अशा स्थितीमध्ये तिरंगी होईल किंवा आणखी डॉक्टर बोरसे आहेत ते सुद्धा आहेत. तेव्हा काय होईल एकंदर चित्र होतं. पण आता एकंदर या दोघांच्या जे पाहिलं वातावरण तर साधारणतः दोघांमध्ये जास्त लढत राहील असं दिसतंय. नक्की सर, या पुढचा जो आपण मतदारसंघ आहे तो मालेगाव मध्य. खरं तर महायुतीने तिथं कोणताही उमेदवार दिला नाही, मात्र मालेगावमध्ये काँग्रेसचा उमेदवार होता. काय वाटतं मालेगाव मध्यचं चित्र कसं असेल? कारण की तिथं मुस्लिम मतदार जे आहे त्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळेच महायुतीने उमेदवार दिला नाही किंवा कुणालाही पाठिंबा दिला नाही अशी चर्चा आहे. मालेगाव मध्यचं चित्र कसं असेल? निकाल कशा पद्धतीने करू शकतो? एकंदर मालेगाव मध्यमध्ये आपण पाहिलं तर प्रमुख 3 ते 4 उमेदवार होते. त्याच्यामध्ये एक विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती होते MIMचे. त्यांच्यानंतर आसिफ शेख आहेत, शाने हिंद आहे समाजवादी पार्टीच्या, आणि आणखी एक उमेदवार होते. असं वाटलं होतं की साधारणतः तिरंगी लढत होईल. पण एकंदर जे काही त्या दरम्यानच्या काळात आबू आझमींचं भाषण झालं असेल, अखिलेशवादी होऊन गेले, किंवा त्यानंतर ओवेसींचं जी मध्यंतरी सभा झाली, या सगळ्यांमध्ये एकंदर जर पाहिलं तर आसिफ शेख जे आहेत तिथले स्थानिक उमेदवार जे त्यांनी एक स्वतःचा पक्ष स्थापन केला, तर त्यांच्यात आणि धर्मगुरू जे आहेत त्यांच्यामध्ये ही लढत होईल असं एकंदर दिसतंय. त्याच्यात एक दरम्यानच्या घटना अशी घडली की ते जे मौलाना आहेत तर त्यांना त्या ठिकाणी हार्ट अटॅक आला होता आणि ते मत नव्हते. ती थोडीशी सहानुभूती ती पण झाली. आणि शेवटच्या काही दिवसामध्ये असं असतं की ह्या ठिकाणी धर्माचा पगडा साधारणतः मतदारांवर अधिक असतो आणि मग काही वरून आदेश आले काय आले तर ते मतदाना बाहेर पडतात. पण लोकसभेचा जो पॅटर्न होता तो आपल्याला जाणवतं की या मतदारसंघामध्ये यंदा सुद्धा भरवेच मतदान आहे आणि ते कोणत्या बाजूने जाईल हे आता वेगळं सांगायला नको. नक्कीच सर. आणि मालेगावचा जो दुसरा मतदारसंघ आहे म्हणजे मालेगाव बाह्य जर आपण बघितलं तर दादा भुसे जे आहेत ते इथून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. दुसऱ्या बाजूला अद्वै हिरे जे आहे जेलमध्ये होते, आणि बंडू काका जे खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं इच्छुक होते ते अपक्ष लढत आहे. त्या ठिकाणचं चित्र तुम्हाला म्हणजे काय वाटतं की दादा भुसेंना ही निवडणूक एवढी सोपी आहे? कारण की अद्वै हिरे जसं यांना जे मुफ्ती आहेत त्यांना जशी सहानुभूतीची लाट आहे तशीच हे जेलमध्ये गेले त्यांना सहानुभूतीची लाट अशी वाटते. म्हणजे मालेगाव बाह्याचं काय चित्र वाटतं? निश्चितच त्याचे 2 भाग आहेत. दादा भुसे हे पालकमंत्री आहेत, नो डाऊट की त्यांनी चांगलं कामं केली आहे. 10 वर्ष ते मंत्री असल्यामुळे निधी जास्त मिळू शकतो, कामं चांगले करू शकतात, तर तो मुद्दाच नसतो. पण ते जेव्हा उभे राहिले एक थोडीशी विरोधाची पण लाट असू शकते, हे एक लोकांच्या मनात शंका असते. आणि या ठिकाणचे दुसरे उमेदवार जे अद्वै हिरे, आपण जर पाहिलं तर जुन्या काळामध्ये आता दादा भुसेचं साधारणतः त्यांची निवडणूक 5वी निवडणूक आहे, तर त्याच्या अगोदर त्यांनी हिरे घराण्याला पराभूत केलं आहे. त्यामुळे ही पारंपरिक लढत होती. बंडू काका बच्चाव आल्यामुळे ही निवडणूक जरी तिरंगी झाली तरी ह्या
दोघांमध्ये ही लढत होईल असं एकंदर आजचं तरी चित्र आहे की अद्वै हिरे आणि दादा भुसे यांच्यात ही साधारणतः लढत होईल असं दिसतं. या मतदारसंघामध्ये मतदान फार झालेलं नाही, याचा एक थोडासा बेनिफिट दादा भुसेला मिळेल काय असं म्हणजे जरा चर्चा आहे. नक्कीच सर, बागलाण जो आपण बघितलं तर खरं तर भाजपचा इथे उमेदवार आहे, दिलीप बोरसे इथे उमेदवारी करत होते. मात्र दीपिका चव्हाण ज्या शरद पवार गटाकडनं होत्या, त्यांना काय वाटतं तुम्हाला? कारण की आपण बघितलेलं आहे की नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शरद पवार यांचं वलय आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. कारण की आता जरी अजित पवार वेगळे झाले असतील, मात्र शरद पवार यांचं वलय आपल्याला मोठ्या प्रमाणात, एका बाजूला दिलीप बोरसे असतील किंवा दीपिका चव्हाण, कशी ही लढत असेल? पण जर पाहिलं तुम्ही म्हणाल तर बरोबर आहे की शरद पवार यांचं आपल्याकडे नाशिकवर मोठं वर्चस्व आहे, पगडा आहे. जे पुलोत सरकार होतं त्याच्यात 15 आमदार निवडून आले. आजही त्याचं स्मरण करून दिलं जातं की 15च्या 15 आमदार हे शरद पवारांनी सांगितले ते निवडून आले होते. आणि पवार साहेबांनी दिलेल्या दीपिका चव्हाण यांचं उमेदवारी म्हटलं त्याला आणखी वेगळं वलय प्राप्त होतं. या मतदारसंघात तसं पाहिलं तर उमेदवार आलटून पालटून तेच येतात. दीपिका चव्हाण, दिलीप बोरसे, संजय चव्हाण. दीपिका चव्हाण मध्यंतरी वैधतेच्या प्रमाणपत्राच्या वादात ते अडकले होते. यावेळेस थोडं चित्र असं झालं की लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली, पण दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा निवडणूक लढवायची आता विधानसभेची वेळ आली त्यावेळेस दिलीप बोरसे यांच्या विरोधात पक्षातल्याच काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. थोडं बंड करण्याचा हा प्रकार होता, त्यामुळे ते वातावरण थोडंसं वेगळं होतं. त्यामुळे दिलीप बोरसेंना जरी ही निवडणूक फार सोपी वाटली तशी नाही झालेली. आणि पवार साहेबांच्या ज्या काही मध्यंतरी सभा झाल्या या निवडणुकीच्या दरम्यान, कळवणला झाली त्यांची, सटाण्याला झाली, दिंडूर झाली, त्यामुळे हे चित्र. आणि आपण जर पाहिलं तर या मतदारसंघाचं एक चित्र असं होतं की या मतदारसंघामध्ये मतदान जे आहे तर ते कमी झालेलं होतं. म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त 39% मतदान होतं आणि ते वाढत मग 50% झालं. अजून किती वेळ सांगता येत नाही, पण मग हे कमी झालेलं मतदान जे आहे तर ते सुद्धा फार निर्णायक ठरू शकतं. सर, सोबतचा जोच मतदारसंघ आहे कळवण, म्हणजे नितीन पवार हे शरद पवार गटाकडनं आमदार होते, नंतर ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले. त्यांना जो आव्हान आहे ते महापरिवर्तनचे थोरात असतील. मात्र सर्वात मोठं आव्हान जे आहे त्यांना JP गावित, हे ते JP गावित आहे की त्यांचं लाल पावट्याचा जो मोर्चा आहे तो एवढ्या लांबपर्यंत गेला. निवडणूकचा जो टक्का आहे म्हणजे 5 वाजेपर्यंत जी आकडेवारी समोर आली होती 70%पेक्षा जास्त, तर हे चित्र काही वेगळं असू शकतं का? म्हणजे ही लढत जी आहे जी तिरंगी होती ती दुरंगी अशी झाली असं म्हणता येईल? निसर्गिक असंच म्हणता येईल आपल्याला, कारण ही जी मतदान झालं हे आकडा फार वेगळा आणि बोलका आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याकडे नाशिकमध्ये अनेक मतदारसंघ जे आहे ते जोडले गेलेले आहेत. म्हणजे कळवण आणि सुरगाणा हे 2 भिन्न तालुके आहेत. जर तुम्ही बघितलं तर कळवणमध्ये हे AT पवार जे आहेत, म्हणजे नितीन पवारांचे वडील, जे यांनी अनेक वर्ष मंत्री पण होते आणि अनेक वेळा निवडून आले ते विक्रमी संख्येने, तर त्यांचं पुण्याही आहे, त्यांचं काम आहे, तर तो एक भाग होता. आणि दुसरीकडे सुरगाणाचे जे आहेत आपले JP गावित, त्यांचं स्वतःचं काम आहे. त्यांनी जे मध्यंतरी मोर्चे काढले त्यामुळेच दिंडोरी लोकसभेमध्ये इच्छुक सुद्धा होते, त्यामुळे त्यांचा फार मोठा पगडा आहे. आता या दरम्यानच्या काळात मी जसं मागे सांगितलं की महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर जे वातावरण आहे ते जरा वेगळं आहे. आणि त्यातच भाजपाच्या लोकांची एक नाराजी होती की राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाचं काम केलं नाही, तर त्याचा पण काही इम्पॅक्ट जाणवतो का? पण हे सर्व चित्र जे आहे ते कळवण आणि सुरगाण्याला, म्हणजे या 2 तालुक्यांमध्ये नक्की विभागलेलं मतदान किती आहे त्याच्यावर बऱ्यापैकी ठरू शकेल. नाही, मात्र याच दरम्यान शरद पवारांनी जो पाठिंबा आहे तो JPंना दिला होता. आणि कारण की त्यांची जी खरं तर जागा होती मात्र JPसाठीच, म्हणजे JP गावित त्यांच्यासाठी त्यांनी उमेदवार दिला नाही. शरद पवार यांचा इम्पॅक्ट आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळेल. निश्चितच शरद पवार साहेबांचा या मतदारसंघामध्ये इम्पॅक्ट आहेच, पण स्वतः हे फारच सक्रिय आहे. जीवा पांडू गावित किंवा JP गावित जे आहे त्यांचं त्या भागामध्ये किंवा चांदवड ह्या एक त्यांचा जो पट्टा आहे आदिवासींचा, जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कमिटेड वोटर आहे, तो या मतदारसंघात मोठा आहे, ते विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे नितीन पवार जरी विद्यमान असते त्यांना खूप मोठं आव्हान आहे, त्याच्यामुळे फार वेगळा निर्णय लागू शकतो. नक्कीच सर, त्यालाच लागून जो तालुका आहे तो आहे चांदवड. एका बाजूला राहुल आहेर जे विद्यमान आमदार होते, केदा आहेर, म्हणजे खरं तर एक फिल्मी स्टोरी खरं तर या मतदारसंघावर आपण म्हणता येईल. कारण की केदा आहेर यांना तिकीट द्या, माझी याच्यातनं माघार आहे अशी प्रेस कॉन्फरन्स डॉक्टर राहुल आहेर घेतात. मात्र त्यांचं नाव यादी जाहीर होतं. केदा आहेर अपक्ष निवडणूक लढत आहे. दुसऱ्या बाजूला शिरीष कोतवाल जे आहे ते आहे तर महापरिवर्तन शक्तीचे गणेश निंबाळकर. हे 4 जरी उमेदवार या रिंगणात असले, मात्र ही जी लढत आहे ती 3 लोकांमध्ये सरळ पाहायला मिळते. यामध्ये विद्यमान आमदार असतील राहुल आहेर, त्यांचेच बंधू केदा आहेर, आणि दुसऱ्या बाजूला शिरीष कोतवाल. कारण की काँग्रेसचं देखील एक मोठं वलय आणि कांद्याचं प्रकरण हे मोठं पेटलेलं होतं. तर ह्यामध्ये काय आपल्याला फरक वाटतोय? होय, निश्चितच. आपण मागे पण चर्चा केली की लोक 3 उमेदवारांना फार गृहीत धरत होते की केदा आहेर, राहुल आहेर म्हणजे आमदार राहुल आहेर, त्यांचे बंधू केदा आहेर आणि शिरीष कोतवाल काँग्रेसचे. हे जरी चित्र असलं तरी तुम्ही जे मध्यंतर आता बोललात की निंबाळकर हे उमेदवार आहेत, हे खूप चांगले चाललं आहे त्यांचं, असं एकंदर जो रिपोर्ट आहे की त्यांना पण चांगली भरघोस मतं मिळालेली आहेत. त्याच्यामुळे ते निर्णायक फार ठरू शकतात की ती मतं कोणाची घेतात, असे एक निर्णायक होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे या मतदारसंघाचा देखील निकाल जो आहे तो अनाकलनीय वेगळा लागू शकतो. नक्कीच. खरं तर सर्वात ज्याच्यामध्ये
याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातलं जे मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये ट्विस्ट मोठा पाहायला मिळाला ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांचं येवला. एका बाजूला माणिकराव शिंदे जे शरद पवार गटाकडनं आहेत, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत, ओबीसीचे मास लीडर आहेत छगन भुजबळ यांना ही निवडणूक टफ वाटते का? कारण की कुठेतरी एक मराठ्यांचं फॅक्टर जे आहे, ओबीसीच्या आरक्षणातनं त्यांना आरक्षण मिळू नये, ओबीसीचं आरक्षण बचावण्यासाठी छगन भुजबळ यांनी राज्यभर दौरे केले. तर याचा काय भुजबळांना फटका बसू शकतो किंवा माणिकराव शिंदे हे भुजबळांची जी म्हणजे जर आपण म्हटलं का विजय जो आहे तो रोखण्यामध्ये यशस्वी होतील असं वाटतं आपल्याला? नाही, फार त्याच्यामध्ये ट्विस्ट बरेच आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही निवडणूक लढू आणि नंतर ते निवडणूकच लढवली नाही आणि कुठेतरी त्यांनी तिथं सभा पण घेतली. त्यांनी थेट आव्हान केलं नाही, पण ते म्हणाले की आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा, म्हणजे थेट भूमिका त्यांनी घेतली नाही. पण त्यांची भूमिका काय असणार ही मतदारांना सर्वश्रुत आहे. छगन भुजबळ हे गेले तिथे 5 ते 5 टर्मपासून काम करत आहेत. त्यांचं काम मोठं आहे. त्याच्यामुळे जात फॅक्टर जरी महत्त्वाचा असला, भावनेच्या दृष्टिकोनातून जरी महत्त्वाचा असला, तरी त्यांना आव्हान जरी असलं तरी ते त्यांचं आव्हान सुद्धा काही कमी नाही. त्यामुळे एवढं म्हणेल की भुजबळांना जरी आव्हान मोठं असलं तरी खूपही ते आहे असं वाटत नाही. खरं तर भुजबळांना मतदान केंद्रावर जाण्यापासून स्थानिकांनी देखील कुठेतरी रोखलं. तर असं म्हणता येईल का भुजबळांना जो विरोध आहे तो स्थानिकांचा कायम आहे किंवा काही एक विशिष्ट समाजाकडनं भुजबळांना विरोध होतो? विशिष्ट समाज असं म्हणण्यापेक्षाही मला असं वाटतं की एकतर सर्व समाज काही एका विशिष्ट पक्षाला, विचारधारेला किंवा व्यक्तीला वाहिलेला असतो अशातलं काही नसतं. की भुजबळ साहेबांकडे पण मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आहेत की तेही काम करतात. प्रश्न असा असतो की काही उमेदवारांचा त्यांचा एक मानला जाणारा वर्ग किंवा कमिटेड वोटर असतो आणि अशा गावांमध्ये गेलं की बऱ्याच वेळा अशा गावांमध्ये मग अडचणी पण येतात. मग आता आपण नाशिकमध्ये बघितलं की पूर्वचे जे उमेदवार आहेत गणेश गीते त्यांच्या आईंना मतदानापासून रोखलं. याचं कारण असं की त्या भागामध्ये त्या उमेदवाराचं त्याच्या समर्थकांचं वलय असतं आणि अशा ठिकाणी ते थेट तीव्र भूमिका घेऊन करू शकतात. त्यामुळे अशा एका घटनेनं फार फरक पडेल असं वाटत नाही. नक्कीच सर. त्याला जो मतदारसंघ लागून आहे तो सिन्नरमध्ये एका बाजूला 5व्या टर्मला उभे असलेले माणिकराव कोकाटे, खरं तर ते देखील शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीत होते. उदय सांगळे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले, ज्यासोबत शरद शिंदे जे महापरिवर्तन शक्तीचे आहेत, हे 3 उमेदवार होते. मात्र जी लढत होती ती सरळ 2 लोकांमध्ये दिसत होती. एका बाजूला उदय सांगळे जे शरद पवारांनी त्यांच्यासाठी सभा घेतली आणि दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे हे 2 उमेदवार आहेत. तर ही लढत कशी बघता? म्हणजे माणिकराव शिंदे हे 5व्यांदा खरं तर निवडणुकीच्या रिंगणात आहे. मंत्रिपदाचे देखील ते दावेदार आहेत. जर सरकार आलं तर काय वाटतं, हे चित्र वेगळं राहू शकतं? म्हणजे काहीतरी ट्विस्ट सिन्नरमध्ये पाहायला मिळू शकतं? कारण की जे विद्यमान खासदार आहेत राजाभाऊ वाजे ते ह्या सिन्नरचे आहेत. त्यांनी उदय सांगळेंना मदत देखील केली. व्हिडिओ फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तर आपल्याला असं वाटतंय का सिन्नरचं चित्र काहीतरी वेगळं असेल? माणिकराव कोकाटे यांच्यासमोर जे उदय सांगळे आहेत त्यांचा पक्ष जो वेगळा होता, मध्यंतरीच्या काळामध्ये ते पालकमंत्री दादा भुसे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले गेले. जणू काही ते शिंदेसेनेचेच होते, पण त्यांनी प्रवेश घेतला नव्हता. त्याच्यामुळे आपण पक्षाची भूमिका जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येईल की माणिकराव कोकाटे आहे त्या जागेवर किंवा त्याच्या राष्ट्रवादीमध्ये होते, पण हे मात्र कुठेतरी शिंदेसेनेत होते. त्याच्यामुळे जवळ गेले होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे महायुतीचे उमेदवार म्हणूनच बघितलं जाईल, जरी ते शरद पवार गटाचे होते. आणि आपण जर पाहिलं तर या मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडल्या की स्वराज्याचे उमेदवार होते, त्यांना पक्षाने हकलपट्टी केली. आता याच मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे या सभा घेणार होत्या, मात्र त्यांची सभा रद्द झाली. 2-3 वेळा ती सभा रद्द झाली. त्याच्यामुळे ती का रद्द झाली अशी पण एक चर्चा आहे. आणि उमेदवाराची निवड जेव्हा सरळ त्यांची लढत होते तेव्हा मात्र हे चित्र स्पष्ट करणं कठीण होतं. पण नो डाऊट की माणिकराव कोकाटेंचा अनुभव जास्त आहे, तर त्यांना थोडं ते साधारणतः वातावरण अनुकूल असं दिसतंय. नक्कीच. खरं तर जो निफाड मतदारसंघ आहे, खरं तर कांदा असेल किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वर्ग तिथे आहे. दिलीप बनकर विद्यमान आमदार पुन्हा तेच की ते शरद पवार गटात होते, नंतर ते अजित पवारांच्या गटात सामील झाले. कुठेतरी त्यांचं तिकीट जे आहे ते यतीन कदमांमुळे धोक्यात देखील आलेलं होतं. कारण की यतीन कदम हे माध्यमांना भेटले, भाजपकडनं ते इच्छुक होते, त्यांनी अजित पवारांची देखील त्यांनी भेट घेतली. तर दुसऱ्या बाजूला अनिल कदम जे महाविकास आघाडीकडनं शिवसेनेकडनं आहे, तर तिसऱ्या बाजूला गुरुदेव कांदे जे महापरिवर्तन महाशक्तीकडनं जे आहे ते या ठिकाणी उभे आहेत. म्हणजे हे इथे जरी 3 जे मुख्य लढती असल्या, मात्र बनकर यांना हा विजय काय वाटतं? म्हणजे आजच्या एकंदरीत सगळ्या चित्रावरनं, आजच्या मतदानावरनं बनकर यांची ही लढत म्हणजे जो विजय आहे तो अवघड वाटतो आपल्याला? बनकर यांना विजय सोपा नाही हे तितकंच खरं आहे. आपण जर पाहिलं तर पक्षीय स्तरावर पण उमेदवारी देताना त्यांना झालेला विलंब, आणि जेव्हा अशा प्रकारचा विलंब होतो तेव्हा उमेदवाराला सामाजिकदृष्ट्या मोठा सेटबॅक बसतो की अमुक उमेदवार का घोषित केली नाही, एवढा जर चांगला उमेदवार आहे तर का घोषित केली नाही, अशी कुठेतरी चर्चा पसरते. त्याचा थोडा सेटबॅक सुरुवातीपासून त्यांना बसलेला आहे. नो डाऊट ही निवडणूक जी आहे तर ती दोघांमध्येच आहे.
त्यामुळे सरळ जास्त होत आहे. जरी त्यात अनेक उमेदवार असले, अनेक पक्ष असले तरी सरळ लढत आहे. आणि जेव्हा सरळ लढत होती आहे तेव्हा मात्र थोडंसं अंदाज बांधणं कठीण जातं. पण अनिल कदम हे त्यांना खूप चांगलं आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे निकाल काही लागू शकतो. नक्कीच सर. खरं तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदान जास्त झालेलं आहे. जसं दिंडोरीचं जर आपण बघितलं तर नरहरी झिरवळ जे अजित पवार गटाकडनं आहे, शरद पवारांकडनं होते. सुनीता चारोस्कर ज्या शरद पवार गटाकडनं आहे, शरद पवार त्यांच्यासाठी सभा देखील घेतलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे सुनीता चारोस्कर ही एक महिलेचं मोठं आव्हान राहील? कारण की दिंडोरी हा तोच विधानसभा मतदारसंघ आहे तिथं लोकसभेला चित्र काही वेगळं होतं आणि निकाल काहीतरी वेगळा लागला. म्हणजे भास्कर बगरे सरांच्या बाबत जर आपण म्हटलं तर, कारण की तिथं विद्यमान मंत्री होत्या, त्यांना पराजयाला समोर जावं लागलं. तर नरहरी झिरवळ हे तुम्हाला वाटतं की एक फाईट देऊ शकतील किंवा सुनीता चारोस्कर ह्या म्हणजे आपल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू शकल्या, तुम्हाला असं वाटतंय? नक्कीच. प्रश्न असा, नरहरी झिरवळ यांच्या ज्या भूमिका बदलल्या गेल्या त्याच्याविषयी पण तिथे एकंदर चर्चा होती. ते कुठल्या पक्षात गेले, नंतर कोणाला भेटायला गेले, ह्या चर्चा खूप पसरल्या होत्या. नंतर त्यांच्या मुलांनीच आव्हान दिलं होतं त्यांना आणि त्यांनी शरद पवार यांच्याकडेच उमेदवारी मागितली होती. शरद पवार साहेबांनी जरी त्यांची उमेदवारी मान्य केली नाही तर सुनीता चारोस्कर एक महिलेला उमेदवारी दिली. आणि तुम्ही जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालंय. अजूनपर्यंत आकडेवारी आली नाही, पण कदाचित ते सरासरीच्या पेक्षा साधारण 75% वगैरे जाऊ शकतं. आणि अशावेळी ते मतदान जे जास्त झालं तर त्याचा काय अर्थ आहे हा काढणं फार कठीण आहे. पण त्याच्यामुळे झिरवळ यांना ते सोपं एवढं खरं आहे. याचं कारण असं होतं की झिरवळांनी ज्या भूमिका बदलल्या गेल्या त्यानंतर चारोस्करना ज्या पद्धतीने उमेदवारी दिली, एक महिला उमेदवार म्हणून दिली. आणि पवारसाहेबांनी तिथे म्हणजे जी टीका यांच्यावर झिरवळ केली की ते विश्वासार्ह नाही, ते सातत्याने भूमिका बदलतात, असं थेट पवारसाहेब तिथे बोलले. त्यामुळे तेवढं सोपं. आणि दुसरं एक असं होतं की लोकसभा निवडणुकीसाठी या गावातले मेन उमेदवार, या तालुक्यातले उमेदवार होते भास्कर बगरे. आणि त्यांच्या नंतर जेव्हा परत विधानसभेची निवडणूक आली तर भारती पवार यांनी याही मतदारसंघात चाचपणी केली होती, पण त्यांनी दिंडोरी हा मतदारसंघ जरा सोडला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर भास्कर बगरे खासदार आहेत आणि श्रीराम शेटे जे शरद पवार साहेबांचे निकटवर्तीय, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वोट बँक आहे, त्यांचा साखर कारखाना त्यांच्याकडे, अशा एका व्यक्तीचं देखील पाठबळ असतं. त्यामुळे एकंदरच सुनीता चारोस्कर यांना कमी लेखून चालणार नाही. झिरवळांना हे मोठं आव्हान आहे. नक्कीच सर. आपण जर नाशिकचं बघितलं, नाशिक पूर्वमध्ये एका बाजूला विद्यमान आमदार राहुल ढिकले ज्यांची पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव घोषित झालं, त्यांना जे आव्हान मिळतं ते आपले सहकारी म्हणजे गणेश गीते हे भाजपचे स्टँडिंग चेअरमन आपल्याकडे 2.5 वर्ष होते, ते तुतारी त्यांनी हातात घेतली. शरद पवारांनी देखील त्यांच्यासाठी सभा घेतली. तिसऱ्या बाजूला परिवर्तन महाशक्तीचे करण गायकर जे स्वराज्याकडनं उभे होते. तर मनसेचं पण या ठिकाणी उमेदवार पाहायला मिळाला. तर आपल्याला काय वाटतं, म्हणजे हे 4 जरी उमेदवार असले, ही लढत तरी थेट जी नाशिक शहरामध्ये चर्चा आहे की गणेश गीते विरुद्ध राहुल ढिकलेशी थेट लढत आहे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने माहिती आहे का ढिकलेंची म्हणजे आमदारकी असेल, खासदारकी असेल, ते घरातच पाहायला मिळालेली आहे. तर हा विजय एवढा कठीण वाटतोय का ढिकलेंना? कारण की काय झालं, गाड्या फोडणं, पैसे वाटप असे वेगवेगळे विभिन्न आरोप हे खरं तर एक दुसऱ्यांवर करण्यात आलेले. तर गणेश गीते हे राहुल ढिकले यांचा जो विजयाची जी रथ आहे तो रोखू शकतात? निकाल जेव्हा दोरंगी असतं तेव्हा निकाल फार कठीण असतो, मी बोललो. परंतु एकंदर आपण स्थिती पाहिली तर राहुल ढिकलेंना आधी नाशिकमधलं कोणतं शिवर सीट आहे असं म्हटलं तर राहुल ढिकलेंकडे बघितलायचं. याचं कारण होतं त्यांच्या वडिलांची पुण्य आहे. त्यांचे वडील महापौर, आमदार, खासदार होते. सिद्धपिंपरी त्यांचं गाव. नाशिकमध्ये खूप जुन्या धरणांसाठी व त्यांचे आंदोलन आहे, त्यामुळे ती फार मोठी त्यांच्याकडे त्यांचा ग्रामीण भागातला जनसंपर्क आणि योगाने तेच आता राहुल ढिकलेंच्या ते कामी येत आहे. राहुल ढिकलेंचं स्वतःची पण त्यांनी तयार केलेले. प्रश्न असा की त्यांना उमेदवार दिला गेला, तो मागच्या वेळेस बाळासाहेब सानप हे भाजपकडनंच तिथे गेले होते आणि त्यांना चांगली लढत दिली होती. आपण बघितलं असेल की 7-8 हजार मतांनीच फक्त त्यांचा पराभव झाला होता. आणि नंतर जेव्हा गणेश गीते त्यांच्या समोर आले, ते गणेश गीते त्या तुलनेत तेवढेच स्ट्रॉंग आहेत. प्रश्न असा आहे की गणेश गीतेंच्या आपण जर विचार केला तर गणेश गीतेंचं फक्त त्यांच्याकडे काही लोक हे भाजपाचे गेले हे आपण बघितलं असेल की त्यामुळे भाजपाला अनेक लोकांची हकलपट्टी करावी लागली. म्हणजे भाजपातून ते जाताना भाजपाचे त्यांचे काही सवंगडी प्रत्यक्ष त्यांचे कामं करत होते आणि त्याच्यातनं ते झालं. जेवढे राहुल ढिकले हे तुल्य सक्षम आहेत तर तेवढेच सक्षम हे गणेश गीते आहे. आता जे मतदानाची वोट बँक पाहिली तर असं म्हटलं जातं की जो मधला जो भाग आहे, गावठाणाचा भाग किंवा जिथं ढिकल्यांचा वर्षानुवर्षे संपर्क आहे तो बऱ्यापैकी चालला. परंतु गणेश गीते यांनी आपली स्वतःची नवीन वोट बँक करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि जो आउटस्कट एरिया म्हणता येईल आपल्याला, मसरूळ, मखमलाबाद हा जो एरिया आदिवासी पट्टा, त्या भागात बोरगड भाग म्हणून आहे, वरवंडी रोड आहे, तर अशा अनेक भागामध्ये गणेश गीते यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. त्यामुळे आपल्याला असं स्पष्ट म्हणता येणार नाही की अगदी कोणाच्या बाजूने निकाल देईल, पण खूप टफ निकाल लागेल असं दिसतंय. जसं नाशिक पूर्वची निकाल जो हा टफ लागणार आहे, तसा जो सर्वात महत्त्वाचा निकाल लागणार आहे तो नाशिक मध्यचा. एका बाजूला तिसऱ्यांदा उभे असलेल्या आमदार देवयानी फरांदे आहेत,
त्यांच्यासमोर मशालीचं म्हणजेच वसंत गीते माजी आमदार आहेत त्यांचं आव्हान आहे. खरं तर ह्या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर मुस्लिम मतदार म्हणजे नाशिक शहरामधले जवळजवळ मोठ्या प्रमाणात आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात स्लम भाग देखील पाहायला मिळतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्हींमध्ये वादावादी देखील झाली होती आणि ही थेट लढत जी आहे ती दोघांमध्येच आहे. ह्यामध्ये चित्र काही वेगळं असू शकतं का? कारण की अजून देखील नाशिक शहरातील काही महत्त्वाच्या नाशिकमध्येच्या मतदारसंघामध्ये अजून देखील मतदान जे आहे ते सुरू आहे. ते दार जरी 6 वाजता बंद झालं मात्र आतमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आहे. तर जिथे मतदारांची संख्या कमी होते तिथे देखील वेगळं चित्र असतं, जिथे जास्त मतदान होतं तिथे देखील चित्र वेगळं असतं आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिकमध्येचं काय वाटतंय? म्हणजे देवयानी फरांदे तिसऱ्यांदा परत आमदार होतील? ज्या ठिकाणी दुरंगी लढत असते तिथलं चित्र थोडंसं वेगळं असतं, पण ह्या मतदारसंघाचे चित्र आणखी वेगळं आहे. कारण हा मतदारसंघ दलित, मुस्लिम, ओबीसी आणि मराठा ह्या वोट बँक जास्त आहे. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण याच्यावर दोघांचा भरोसा राहिला आहे. आपण पाहिलं असेल तर गेल्या काही याच्यापासून महिन्यांपासून वसंत गीते हे जरा दलित मुस्लिम मतांना, विशेषतः मुस्लिम मतांकडनं जास्त त्यांना सपोर्ट मिळत होता किंवा ते जास्त मिटिंगा घेत होते असं चित्र होतं. आणि फरांदे ज्या आहेत, आमदार फरांदे यांची सुरुवातीची भूमिका होती थोडीशी वेगळी होती की त्या पक्षीय स्तरावर म्हणा काय म्हणा पण सर्व समाजाची कामं करत होतात. परंतु गेल्या काही इलेक्शनच्या काही विशेषतः लोकसभेच्या अगोदरपासून त्यांनी जरा हिंदुत्ववादी भूमिका जास्त घेतली आणि याच मतदारसंघात मराठा पण आहे. आता प्रश्न असा झाला की ह्या मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार कोणी सक्षम नाही, मग मराठा समाजाची मतं कोणाला जाणार? तर प्रश्न असा होता की हा जो पट्टा आहे गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड, हा एक वेगळा पट्टा जो उच्चभ्रूंचा आहे. इथं केवळ नुसतंच मराठा समाजच नाही पण इतर समाज आहेत, सिंधी आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत, सगळेच समाजाचे लोक आहेत. त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा होता. आता या दोघांमध्ये जशी वोट बँकेची स्पर्धा होती तर त्याचं थोडंसं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. जातीय ध्रुवीकरण ते आहेच, कारण फरांदे आणि वसंत गीते एकाच समाजाचे आहेत आणि दोघांकडे वोट बँक सारखीच होती. मात्र त्याच्यामध्ये एक उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या उद्धव सेनेच्या वतीने जे काही मतांचं ध्रुवीकरण करण्यात आलं अल्पसंख्याक समाजाचं, तसं फरांदेंच्याकडनं हिंदुत्ववाद करण्यात आला. त्यामुळे या हिंदुत्ववादाचा जेव्हा आपण मुद्दा येतो तेव्हा जातीय भिंती थोड्या कमी होतात. म्हणजे आपण जे म्हणतो की मराठा समाज कुठं जाईल तो एक फरक त्याच्यामध्ये पडू शकतो. पण ही एकंदरच ही निवडणूक खूपच अटीतटीची आहे. त्यामुळे निकाल आता सांगणं फार कठीण आहे. पण यामध्ये ज्या हेमलता पाटील म्हणजे त्या काँग्रेसकडनं इच्छुक होता, दुसऱ्या बाजूला राहुल दिवे हे देखील इच्छुक होते. त्यांनी म्हणजे हेमलता पाटीलांनी जो अर्ज आहे तो आपला मागे घेतला. जर हेमलता पाटील या निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या असत्या तर देवयानी फरांदे यांचा म्हणजे काही चित्र वेगळं असतं का? कारण की हेमलता पाटील ज्या आहेत त्या कॉलेज रोडसारख्या म्हणजे आपल्या म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी राहिला आहेत. एक मोठं त्यांचं वोट बँक आहे. कारण की गेल्या वेळेस त्या जेव्हा विधानसभेला उभ्या होत्या त्यांनी जवळपास 47,000 मतदान घेतलं होतं. जर पुन्हा एकदा जर हेमलता पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या असतं तर चित्र वेगळं असतं. निश्चितच हेमलता पाटील जर उभ्या राहिले असतात तर जर ते अपक्ष म्हणून राहिले असतात ती तिरंगी लढत होती. त्या काँग्रेसकडनं असल्या तर अधिक त्यांना चांगलं चिन्ह दिसलं असतं चित्र. याचं कारण की त्यांचा त्या कॉलेज रोड, गंगापूर रोड भागात राहतात हा विषय नाही, पण त्यांचं एकंदर अभ्यास, त्यांचं वागणूक आणि एकंदर त्यांचं उच्च शिक्षित आहे. तर त्यांचा जो कामकाज आहे ते महापालिकेमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा फायदा झाला असता. आणि जर आपण समाजाचा विचार करतो तर मराठा समाजाचा एक पण कॅन्डिडेट नव्हता, त्यामुळे त्यांना तो फायदा झाला असता. आता त्या गेल्यामुळे फायदा कोणाला हा प्रश्न आहे. पण एक नक्की की काँग्रेस पक्षाने या शहरामधल्या जागा सोडल्या किंवा जिल्ह्यात फक्त ते 3च जागा हे करतायत, याचा त्यांना निगेटिव्ह सेटबॅक म्हणजे कदाचित बऱ्याच गोष्टी होत्या की हातातल्या गोष्टी होत्या त्या काँग्रेसने सोडून गेल्या असं दिसतंय. त्यात हेमलता पाटील जे आहेत तर त्यांच्यासारखे एक चांगले उमेदवार पण त्यांनी सोडून दिलेत. नक्कीच सर. नाशिक पश्चिममध्ये जर आपण गेलो तर नाशिक पश्चिमला तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सीमा हिरे आहेत, त्या उभ्या आहेत. त्यांच्यासमोर उबाटा सेनेचे सुधाकर बडगुजर आहे, मनसेचं इंजिन घेऊन पाटील आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिवर्तन महाशक्तीचे दशरथ पाटील म्हणजे एका बाजूला दिनकर पाटील, दशरथ पाटील, 2 भाऊ एकाच विधानसभेच्या रिंगणात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर आहे, सीमा हिरे हे देखील तिसऱ्यांदा. म्हणजे ही निवडणूक जी आहे ती चौरंगी जरी असली तरी निवडणूक जी आहे ती राज ठाकरे असेल किंवा यासोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या वेगवेगळ्या सभा या मतदारसंघामध्ये पार पडल्या. काय वाटतं सर म्हणजे आत्ताचा जो मतदानाचा टक्का आहे, कारण की अजून जरी काउंटिंग पूर्ण आलेली नाही, मतदानांना काय वाटतंय म्हणजे एक ॲनालिसिस काय सांगतो किंवा तुमचा अनुभव काय सांगतो की ह्या मतदारसंघामध्ये चित्र काय वेगळं असू शकतं नेहमीसारखं?
एक तर ह्या मतदारसंघात आपण नाशिक शहरातले चारही मतदारसंघ जर बघितलं तर याच्यात मतदान मुळातच कमी झालं आहे. म्हणजे इथून वोटकर नाशिक सारख्या घोषणा दिल्या गेल्या, पण या मतदारसंघांमध्येच मतदान कमी झालं आहे. त्यातल्या त्यात पश्चिम मतदारसंघ जो आहे हा अनेक गोष्टींनी व्याप्त आहे. म्हणजे तिथे कसमा आहे, खानदेश मतदार आहे, उत्तर प्रदेशचे उत्तर भारतीय मतदार आहेत, अशा वेगळ्या प्रकारचे आहेत आणि स्थानिक पण आहेत. चांदवडचे मतदार मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहेत, चांदवडचे पण आहेत, तर ते पण आहेत. त्याच्यामुळे एकंदर हा मतदारसंघ फार क्लिष्ट आहे. पण त्याच्यामध्ये आपण पक्ष दृष्टिकोनातून विचार केला तर सीमा हिरे या आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होत्या. सुधाकर बरगुजर यांना जरी चांगली संधी मिळाली असली तर त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत काही बरे वाईट गोष्टी पण घडल्या आहेत. त्या संघर्षामुळेच त्यांना ती उमेदवारी बळकट मिळाली. पण त्यांना याच दरम्यान माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासारख्या सहकार्याची साथ मिळाली आणि या लढतीमध्ये असं वाटलं होतं की येतील का नाही, पण तो दिनकर पाटील यांनी मात्र चांगली मजल मारली. कारण ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी उमेदवारी घेतली, पण नुसती उमेदवारीच घेतली नाही तर त्यांच्यासाठी राज ठाकरेंनी 2 सभा घेतल्या. आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या 2 सभा ज्या आहेत, म्हणजे एकाच मतदारसंघात सभा घेणं हे दुर्मिळ आहे. आणि राज ठाकरेंनी अशा सभा घेणं म्हणजे तरुण मात्र त्यांच्या मागे खूप आहे. पण आता एकंदर या बदलत्या स्थितीमध्ये काय होतं, त्यांचे जी थोडीशी कुठेतरी महायुतीची सलगी आहे असं पण एक चित्र आहे. त्यामुळे लोक विचार करतात की मग सीमांना दिलं काय, यांना दिलं काय, असं पण विचारू शकतो. आणि त्यांनी जे आरोप केले ते मात्र दोन्ही उमेदवारांवर केले, सीमा हिरेंवर पण केले आणि बडगुजरांवर पण केले. त्यामुळे या लढत ते पण जरी असले तरी साधारणतः लढत जी आहे ती दोघांमध्ये जरा अधिक दिसते आहे. नक्कीच. खरं तर नाशिकला जो लागून मतदारसंघ आहे तो देवळाली आहे. देवळालीमधलं खरं तर चित्रच वेगळं होतं. याचं कारण म्हणजे एका बाजूला एबी फॉर्म देऊन परत त्यांच्यासाठी जो अर्ज दिला त्या राजश्री आहेरराव ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आहे, सरोज आहेर ज्या अजित पवार यांच्याकडनं आहे, तर योगेश घोलप खरं तर ती जागा राष्ट्रवादीची होती, मात्र शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली. अपक्ष उमेदवारी खरं तर करावी अशी बऱ्याच जे उमेदवार होते त्यांची इच्छा होती. मात्र ट्विस्ट मोठे पाहायला मिळाले. अपक्ष उमेदवार जरी मोठे आहे, मोहिनी जाधव या मनसेकडनं आहे, राजेश आहेर या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आहे. त्यांच्याबाबतचं एक पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं का तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि यांची उमेदवारी रद्द करावी असं निवडणूक आयोगाला देखील पत्र मिळालं होतं. सरोज आहेर ज्यासोबत राजेश्री आहेरराव, योगेश घोलप 3 जण आहेत. मोहिनी जाधव जरी मनसेकडनं असल्या मात्र त्यांचा प्रभाव जो आहे तो मतदारसंघामध्ये आपल्याला पडलेला पाहायला मिळत नाही. तर ही लढत कशी असेल आणि आज जो मतदान झालं काय वाटतं आजच्या एकंदरीत मतदानावरनं? नाही, ही लढत खरंच या मतदारसंघात तिरंगी झाली असं म्हणता येईल. याचं कारण त्या ठिकाणी योगेश घोलप आणि आमदार सरोज आहेर यांच्यामध्ये पारंपरिक लढत होईल असं चित्र होतं. पण सरोज आहेर यांनी उमेदवारी बदल्याने ते कहाणी में ट्विस्ट लागे असं झालं. पण त्याच्यात आणखी ट्विस्ट असा होता की पक्षाने उमेदवारी मागे घेतली. अर्थात जर शिंदे गटाने जर ही उमेदवारी मागे घेतली तर ते पत्र वेळेत का दिलं नाही आणि वेळेत दिलं तर उमेदवार उपस्थित का नव्हते हा प्रश्न होता. बरं, एवढे केल्यानंतर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी जी सभा घेतली गिरणाऱ्याला त्यात मुख्यमंत्र्यांचं पत्र वाचून दाखवलं आणि त्याच्यात सांगितलं त्यांनी की ह्याच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु या गोष्टींना खूप वेळ झालेला आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये या भागातले जे शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे जे उमेदवार आहे पदाधिकारी आहेत यांनी मात्र सरळ सरोज आहेर यांचं काम करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढत असं सांगितलं पण होतं. त्याच्यानंतर फार त्याच्यामध्ये बदल झाला असं काही दिसलं नाही. पण त्याच्यामुळे एकंदरच ही निवडणूक जी आहे ती तिरंगी झालेली आहे. मैत्रीपूर्ण जरी म्हटले तरी ते शेवटी समोरासमोर प्रतिस्पर्धीच असतात. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की ते मैत्रीपूर्ण आहे, ही तिरंगीच लढत झाली आहे. नक्कीच सर. शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इगतपुरीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की काँग्रेसने 3च जागा ज्या आहेत त्या या जिल्ह्यात ठेवल्या. यामध्ये एका बाजूला मालेगावची एक जागा असेल, चांदवडची असेल आणि यासोबतच इगतपुरीची. लकी जाधव 34 वर्षाच्या एका युवकाला काँग्रेसने तिकीट दिलं. त्यांच्यासमोर जे हिरामन कोसकर जे आमदार आहेत, माजी आमदार काशीनाथ मेंगळ असतील, यासोबतच माजी आमदार निर्मला गावित, म्हणजे 3 माजी आमदार विरुद्ध एक 34 वर्षाचा तरुण युवक. कशा प्रकारे, कारण की तिथे जरी आपण मतदानाची जी संख्या आहे बघितली तर ती म्हणजे जशी कळवण असेल, यासोबत दिंडोरी असेल, यासोबतच इगतपुरी असेल, आदिवासी भागांमध्ये मतदारांची संख्या, मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला मिळाला. 34 वर्षाचा तरुण या 3 आमदारांना, 3 माजी आमदारांना एक टक्कर देऊ शकतो का? काय एकंदरीत या तुम्हाला, कारण की इगतपुरी एकमेव असा मतदारसंघ म्हणता येईल की त्याचा एक कोपरा ते दुसरा कोपरा हा जवळपास 70 किलोमीटरचा आहे. तर अत्यंत विरळ असा मतदारसंघ आहे. तर इथली निवडणूक कशी असेल? याच्यामध्ये जे लक्ष्मण जाधव किंवा लकी जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली एका 34 वर्षाच्या तरुणाला, तर काँग्रेसने काही विचारपूर्वक हा निर्णय घेतला असावा
पक्षाकडे अनेक लोक असताना त्यांनी दिली, किंवा निर्मला गावितांसारख्या माजी आमदार आहेत त्यांच्याच पक्षाच्या त्या पुन्हा प्रवेश करणार अशी चर्चा होती, पण त्यांनी यांना उमेदवारी दिली आणि नुसती उमेदवारी दिली, त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आपण बघित असेल की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा त्यांच्या मतदारसंघात घेतली. मध्यंतरी काँग्रेसच्याच नेत्या प्रियंका गांधी यांची सुद्धा सभा होणार होती, काही कारणामुळे ती रद्द झाली. त्यामुळे काँग्रेसने त्यांना खूप चांगलं बळ दिलेलं आहे. त्यामुळे त्या असं काही हे नाही की ते एकदम नवीन आहेत आणि नौखे आहेत आणि ते जाईल, पण एक आहे की काँग्रेसमध्ये एक दुखावला गेलेला वर्ग आहे की नवीन व्यक्तीला उमेदवारी दिली आणि अचानक आलेला दिली, पक्षात वर्ष काम करता त्यांना दिली जात नाही. त्याच्यामुळे थोडासा हा कुठेतरी क्लायसिस आहे. या मतदारसंघात हिरामण खोसकर यांनी जरी पक्ष बदल केला, काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली, त्यांना क्रॉस वोटिंगमध्ये विधान परिषदेच्या त्यांचं नाव घेतलं गेलं म्हणून त्यांना त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी अजित पवार गटात गेले, पण तरीसुद्धा त्यांच्या एकंदर कामाचं चांगलं कौतुक केलं जात होतं किंवा केलं जात आहे. आणि त्यांच्यासमोर निर्मला गावित पण आहेत आणि काशीनाथ बेंगाळ पण आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये आदिवासी मतदारसंघांमध्ये सुद्धा त्यांच्या अंतर्गत जातीय ज्या अभिनिवेश आहे तो खूप वाढत चालला आहे. मग भिल्ल आहे, कोकणी आहे, राजपूत आहे, ठाकूर आहे, अशा अनेक प्रकारचे दिसतात. त्यामुळे ही समीकरणं सुद्धा या या इलेक्शनमध्ये खूप चालली. त्यात कोण आता बाजी मारलं बघायचं, पण एवढं नक्की आहे की लकी जाधव यांना फारच गृहीत धरण्यासारखे उमेदवार नाही आहे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या पाठीशी पूर्ण बळ दिलेलं आहे. म्हणजे कसलेल्या उमेदवारांसमोर एक नौखा उमेदवारी पण तो त्यांना चांगलं आव्हान देतोय. मात्र सर हे तेच लकी जाधव आहे ज्यामध्ये आदिवासींची पेसा भरती असेल, जंगल वन यासारखे जे वेगवेगळे आंदोलन असेल, यासोबतच जे मंत्रालयामध्ये जे झिरवळांनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये देखील लकी जाधव आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे एक तुम्हाला असं वाटतंय का की आदिवासींसाठी जे करणाऱ्या लोकांसाठीच मतदार उभा राहतो, काय काँग्रेसचा एक विशिष्ट वर्ग खरं तर या इगतपुरी मतदारसंघात असतो, किंवा या माजी आमदारांमध्ये काहीतरी एक वेगळाच एक नवीन चेहरा म्हणून, म्हणजे एक मेंगळ असतील, यासोबत खोसकर असतील आणि निर्मला गावित, तर काही चित्र वेगळं असू शकतं इथे? शेवटी केवळ फक्त जात किंवा एखादा पक्ष फॅक्टर नाही. एक काळ होता की ज्याच्या वेळेस काँग्रेस हा अत्यंत ग्रामीण भागामध्ये रुजलेला होता, परंतु नंतर बदल. आता त्याच ठिकाणून शिवसेनेचे सुद्धा आमदार बऱ्याच वेळा निवडून आलेले आहेत. त्यातलेच काही शिवसेनेचे आमदार आता मनसेमध्ये आहेत. त्यामुळे काही असा भाग नाही की तिथं फक्त एकच पक्ष चालतो, पण कामं केल्याचा विषय पण पुढे येतो, चालतो नक्की. आणि त्याच्यामुळे हे एवढं सोपं नाही आहे, समीकरण वेगळे होऊ शकतात. नक्कीच. खरं तर संजय पाठक लोकमतचे सिनियर पत्रकार आहेत आणि राजकीय त्यांचा अनुभव जो आहे, ॲनालिसिस जे आहे ते त्यांनी लोकमतच्या डिजिटलशी बोलताना व्यक्त केलेला आहे. निकाल जरी 23 तारखेला लागणार आहे, मात्र अद्याप जे नाशिक जिल्ह्याचे जे मतदान झालेलं आहे त्याची टक्केवारी जी आहे ती समोर आलेली नाही आहे. ग्रामीण भागांमध्ये मतदान मोठं झालेलं आहे, शहरी भागांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळे 23 तारखेला जो निकाल समोर येईल तो नक्कीच धक्कादायक असेल आणि कौल जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाला मिळेल हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं वलय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. यासोबत नंतर आली ती म्हणजे भाजपा. या यंदाच्या आता निकालामध्ये चित्र काय वेगळं असेल का, हेच आपण येत्या 23 तारखेला जे आहे ते स्पष्ट होईल. आणि ह्याबाबतचे जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.